भगवान परमात्म्याच्या भक्तीकडे प्रवाहित झाली पाहिजे. म्हणजे अंतःकरणाला नेहमी भगवान परमात्म्याची भक्तीच आवडली पाहिजे. अंतःकरणाला भगवंताच्या भक्तीची गोडीच लागली पाहिजे आणि ती गोडी लागणं हेच भक्तीचं असलेलं लक्षण आहे, असं मधुसूदन सरस्वतींनी त्यांचं मत मांडलेलं आहे. भक्ती भक्ती म्हणजे काय असतं? एकदा का आपण भजन ऐकलं की भजन ऐकल्यानंतर ते भजन पुन्हा 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 करावं असं वाटणं, ही जी वृत्ती आहे त्याला भक्ती म्हणायची. आपल्या अंतःकरणाला काहीतरी आवडलं की ते आपल्याला परत परत करावं असं वाटतं की नाही, करावं असं वाटतं की नाही. एखादी गोष्ट आवडली तर ती आपल्याला पुन्हा मिळावी असं वाटत असतं. एखादा पदार्थ आपल्याला खायला आवडला की तो परत मिळावा असं वाटतं की वाटत नाही? हो नाही बोला जरा. हा बस असं असं करत चला. हा, एखादी गोष्ट खायला आवडली परत मिळावी वाटते. एखादी वस्तू पाहायला आवडली परत पाहायला मिळावी वाटते. एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो, ती जागा आपल्याला आवडली परत त्या ठिकाणी जावं वाटतं. त्याच पद्धतीनं आपल्याला जर भजन आवडत असेल, एखाद्याच्या मुखातून ऐकलेलं एखादं भजन, भगवान परमात्म्याचं पाहिलेलं रूप किंवा भगवान परमात्म्याच्या ऐकलेल्या गुणांकडे आपली चित्तवृत्ती जर परत परत प्रवाहित होत असेल तर त्याच क्रियेला तुम्ही भक्ती म्हणा, असं मधुसूदन सरस्वतींचं मत आहे. विठ्ठला 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 तैलधारावत आपली जी वृत्ती आहे ती त्या भगवान परमात्म्याच्या भजनाकडे लागली पाहिजे, असं त्यांचं मत आहे. धृतस्य भागवत धर्मात धारावाही कथाम गता सर्वेषा मनसो वृत्तीर भक्तिरित्या भिधीयते. त्यांनी आपल्या भक्तिशास्त्रामध्ये हे चिंतन मांडलेलं आहे. म्हणजे आपल्या मनाला भगवंताच्या भक्तीची लागलेली गोडी, त्यालाच म्हणायचं असतं भक्ती. भक्तीची गोडी लागली पाहिजे की नाही? बरं, गोडी लागणं म्हणजे तरी काय करणं? गोडी लागणं म्हणजे काय? भक्तीची गोडी 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 म्हणजे नेमका काय? गोडीचा अर्थ एवढाच होतो, एकदा ऐकलेलं भजन, एकदा केलेलं भजन सर्व काळ करत राहणं, याला म्हणायचं गोडी. विठ्ठला गोडी. ज्ञानोबारांनी दुसरं गोडी काय सांगितले मला सांगा. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये त्या गोडीचा विचार सांगितलेला आहे. फारजवळून बोलावं लागतंय. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ. म्हणजे भगवान परमात्म्याची गोडी अर्थात रामकृष्ण आवडी किती? बोला की जरा. सर्व काळ, सर्व काळ रामकृष्ण आवडी. सर्व काळ म्हणजे भगवान परमात्म्याची वाट. छान, थोडं कमी करा आता. एवढं लांबून बोलता आलं की बरं होईल. चांगलं केलं आता. रामकृष्ण आवडी सर्व काळ, हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय ती गोडी आहे. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. म्हणजे ही जी अंतःकरणाला लागलेली भजनाची गोडी आहे, यालाच मधुसूदन सरस्वतींनी भक्तीचं नाव दिलेलं आहे. या चित्तवृत्तीला भक्ती म्हणा, असं त्यांचं मत आहे. विठ्ठला विठ्ठला भक्तीकरिता मांडलेलं आहे. स्वतंत्र मत आपलं भक्तीकरिता मांडलेलं आहे. नारदांच्या भक्ती सूत्राचाच विचार केला तर त्यांनी अजून भक्ती सांगत असताना निरनिराळ्या महात्म्यांचं मत भक्ती म्हणजे काय असतं या संबंधानं सांगितलेलं आहे. पूजा दिश्वानुरागः इति शांडिल्यः. शांडिल्य मुनींचं मत सांगितलेलं आहे. पूजा दिश्वानुरागः म्हणजे भगवंताच्या पूजेच्या ठिकाणी असलेली प्रीती, याला भक्ती म्हणायचं, असं शांडिल्य मुनींचं मत आहे. देवाची आपण जी पूजा करतो ना, त्या पूजेमध्येच सगळं प्रेम त्या पूजेमध्येच असणं. काही मंडळी पहा, एवढी सुंदर पूजा करतात, एवढी सुंदर पूजा करतात की त्या पूजेकडे आपण पाहतच राहावं असं वाटतं. अनेक वेळा आता तर ते आपल्याला सोपं झालंय. मोबाईलवर तुम्हाला अनेक फोटो पाहायला मिळतात की नाही, देवाची पूजा केलेले अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. देवाला सुंदर कपडे घालतात, देवाला सुंदर फुलांची सजावट असते, त्याला सुंदर गंध लावला जातो, सुंदर फेटा बांधला जातो, काय काय अमुक तमुक एवढे उपचार त्या भगवंताला केले जातात की त्याच्यानं सुंदर अशी ती पूजा शोभते. किंबहुना ती पूजा पाहिल्यानंतर आपल्या अंतःकरणाला बरं वाटतं, चांगलं वाटतं, आनंद वाटतो. काही लोकांना त्याच्यामध्ये फार प्रीती असते, फार प्रेम असतं.
त्यांना नामचिंतन आवडेल की नाही शंका आहे, कीर्तन प्रवचन आवडेल की नाही शंका आहे, पण देवाला सजवण्यात त्यांची एवढी प्रीती असते की तीच त्यांच्याकरिता उत्तम भक्ती असते, त्यालाच ते भक्ती म्हणून संबोधतात. शांडिल्यांनी त्यालाच भक्ती म्हटलेलं आहे. पूजादिश्वानुरागः इति भक्ती, त्याला त्यांनी भक्ती म्हटलेलं आहे. कथादिश्वानुरागः इति पाराशारः असं सांगितलेलं. कथा म्हणजे भगवान परमात्म्याच्या कथा कीर्तनांच्या ठिकाणी असलेली जी भक्ती आहे त्यालाच तुम्ही भक्ती असं म्हणा. कथेचं श्रवण, कीर्तनाचं श्रवण ही भक्ती आहे. बाकी त्याच्यामध्ये कशामध्ये रती असेल माहिती नाही, अर्थात त्याला श्रवण करणं हीच सर्वोत्तम भक्ती असे वाटत असते. आत्मरत्या विरोधेने ती ही एक भक्ती असेल तर प्रत्येकाचं भक्तीचं मत स्वतंत्र 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 असं आपल्याला पाहायला मिळतं. नारदांची स्वतःची भक्तीची एक व्याख्या आहे. नारदांनी सांगितलं, नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति भक्ती. भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये सगळ्याचं विस्मरण होणं, सगळं विसरून जाणं आणि क्षणभर जरी भजनामध्ये भंग झाला तरी ते आपल्याला मरणप्राय वाटणं, म्हणजे त्याच्याकरिता भगवंताकरिता आपलं अंतःकरण व्याकुल होणं, यालाच भक्ती म्हणायचं असं नारदांनी सांगितलं. अशा पद्धतीनं प्रत्येकाने भक्तीचं स्वतंत्र मत सांगितलेलं आहे. पण या सगळ्यांच्या भक्तीच्या व्याख्या ऐकून झाल्यानंतर तुकाराम महाराजांनी स्वतःची भक्तीची व्याख्या सांगत असताना आता हे सगळं आपल्याला किती पटलं किती नाही पटलं हे तुकोबाऱ्याला माहिती, म्हणून तुकाराम महाराजांनी एक स्वतंत्र व्याख्या सांगितली. तुकोबाऱ्या म्हणतात, ऐका, फार काही करण्याची आवश्यकता नाही. याच्यापेक्षा मी देवाला आवडेल असं तुम्हाला सोपं सांगतो. आपण संसारावर जे काही प्रेम माया, अर्थात संसारावरची जी काही माया आहे, जी काही प्रीती आहे, जे काही प्रेम आहे, जे काही तादात्म्य आहे, ते सगळं काढून परमात्म्याच्या चरणी लावणं, यालाच आम्ही भक्ती असं म्हणतो. आणि ती भक्ती देवाला आवडते असं तुकोबाऱ्याचं मत आहे. संसार टाकणं याला तुकोबाऱ्या भक्ती म्हणत नाहीत, हे थोडंसं नीट ध्यानात घ्या. तुकाराम महाराजांनी संसार टाकून देणं याला भक्ती नाही म्हटलेलं आहे. संसाराच्या ठिकाणी असलेलं प्रेम काढून देवाच्या चरणी लावणं याला भक्ती म्हटलेलं आहे. विठ्ठला त्या संसाराच्या ठिकाणी असलेली जी काही प्रीती आहे, कारण आमची प्रीती ही संसारावर जास्त आहे की नाही, भजनावर आमचं प्रेम जास्त आहे की प्रपंचावर आमचं प्रेम जास्त आहे? खरं खरं सांगा बरं मला. आता कीर्तनाचं आहे, खरं बोलायचं असतं. कीर्तनात आमचं प्रपंचावर प्रेम जास्त की भजनावर? अर्थातच प्रपंचावर. प्रपंचावर आमचं प्रेम जास्त आहे म्हणजे भजनावर आमचं प्रेम आहे तर आहे ना. आता त्यात काय एवढं, तुमचं माझं सगळ्यांचं सारखंच आहे. भजनावर असलेलं आमचं प्रेम कमी आहे आणि प्रपंचाकडे आमचा असलेला ओढा जास्त आहे की नाही. आम्ही प्रपंच फार करतो, त्याच्या तुलनेत भजन नाही फार करत. आम्ही 24 तासापैकी आम्ही भजन किती वेळ करतो? भजन किती वेळ? 24 तासांच्या पैकी भजन आमचा किती वेळ असतो? सप्ताह असेल तर 4-5 तास असतो, नसेल तर एक मोजून अर्धा पाऊण तास, 1 तास. म्हणजे इतरत्र राहिलेला जो वेळ आहे तो आम्ही काय करत असतो? प्रपंचच करत असतो की नाही. ज्ञानोबारांचे शब्द काय आहेत? सायास करीसी प्रपंच दिननिशी हरीसी न भजसी कवण्या गुणे. याचा अर्थ सायासानं आम्ही प्रपंच करतो, अहर्निशी आम्ही प्रपंच करतो. प्रपंच करण्यामध्ये आमची ओढा, आमची प्रीती जास्त आहे, आमचा ओढा जास्त आहे. पण तेवढा ओढा किंवा तेवढी प्रीती आमची भजनाच्या ठिकाणी नाही. आणि म्हणून तुकोबाऱ्यांचं असं मत आहे की ते जे प्रेम तुमचं प्रपंचाकडे आहे ते हळूहळू काढायचं आणि भगवान परमात्म्याच्या भजनाकडे लावायचं, याला आम्ही भक्ती म्हणू. विठ्ठला विठ्ठला कारण काय आहे? भक्तीचं काय सूत्र आहे माहिती आहे? भक्ती म्हणजे काय? अव्यावृत भजनात म्हणजे भक्ती, अखंडपणे भजन म्हणजे भक्ती. आणि हे अखंड भजन कधी घडेल? अखंड भजन कधी घडेल? ज्या वेळेला संसाराचं असलेलं मिथ्या रूप माणसाला कळेल तेव्हाच माणसाकडून अखंड भजन घडेल. जोपर्यंत प्रपंचाचं मिथ्या रूप माणसाला कळत नाही तोपर्यंत माणूस भजनाकडे प्रवृत्त होत नाही. आम्ही सगळे भजनाकडे प्रवृत्त होतो, याला कारण काय आहे? ज्या ज्या वेळेला आम्हाला प्रपंचाचा कंटाळा येतो त्या त्या वेळेला आम्ही भजनाकडे येतो. बहुतांश वर्ग हा याच सदरा खालचा आहे. बहुतांश वर्ग. बरेचशी माणसं विचार करतात बघा, आता भरपूर दिवस झाले कीर्तनाला नाही गेलो, आता आज आहेच गावात सप्ताह तर मग चला कीर्तनाला जाऊ. म्हणजे कीर्तनाकडे आवड म्हणून नाही,
खूप दिवस झाला आपण तेच 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 करतो आहे. प्रपंचाचं ते रहाट गाडगं तसंच सुरू आहे. मग त्यातून कुठंतरी काहीतरी वेगळं मिळावं म्हणून चला बाबा, चला भजनाला जाऊ, भक्तीला जाऊ, याच्याकरता माणूस रथ होतो. याचा अर्थ आम्हाला जोपर्यंत प्रपंचाचं मिथ्या रूप कळत नाही तोपर्यंत अखंड भजनात लागत नाही, आणि अखंड भजन करत नाही तोपर्यंत त्याला भक्ती म्हणता येत नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून तुकाराम महाराजांनी थोडं सोपं करून आम्हाला सांगितलेलं आहे, त्या प्रपंचावरचं आपलं प्रेम काढावं आणि ते भगवान परमात्म्याच्या चरणी लावावं. कारण भगवान परमात्म्याला ते आवडतं. आणि प्रपंचावरचं प्रेम काढून जो कोणी भगवान परमात्म्याच्या चरणी लावील, भगवान परमात्मा त्याची सगळी जबाबदारी घेण्याकरता तयार असतो, असं ज्ञानोबाऱ्यांनी मत नोंदवलेलं आहे की नाही. ऐसे एक वटोनी जी क्षणी अनुसरले गा माझी वाहनी, मग तयाची चिंतवणी मजची पडली, हे जे ज्ञानोबाराय म्हणतात. याचा अर्थ सगळं प्रेम काढून जेव्हा आम्ही भगवंताच्या चरणी लावू, ती भक्ती देवाला आवडणारी भक्ती आहे, असं तुकाराम महाराजांनी मत सांगितलं. ही भक्ती बाबा देवाला आवडते. आता हे सगळा संसार काढायचा आणि देवाच्या चरणी लावायचा, असं ऐकल्यानंतर साधकांनी तुकोबाऱ्यांना प्रश्न केला की बाबा ठीक आहे, तुम्ही सांगता त्याप्रमाणे भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये अव्यावृत म्हणजे अखंडपणे असणं याला भक्ती म्हणत असाल, तर त्याच्याकरिता आम्ही प्रपंचाला थोडंसं मागे सारायला तयार आहोत. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्रपंचावरचं प्रेमही काढून टाकायला आम्ही तयार आहोत. पण जर प्रपंचावरचं प्रेम काढून टाकलं, सगळंच देवाच्या चरणी लावलं, तर मग वाढवून आणि अतिविस्तारित असलेला आमचा जो प्रपंच आहे तो प्रपंच चालायचा कसा? त्या प्रपंचाची आमच्याकरता काय वाट आहे? तुकाराम महाराज म्हणतात काहीच नाही. ज्या वेळेला आम्ही आमचा प्रपंच त्याच्यावरची सगळी प्रीती काढून देवाच्या चरणी लावत असतो ना, त्याच्या नंतरचा जो आमचा प्रपंच आहे त्याची जबाबदारी आम्ही भगवंतावरच द्यायची असते. तो ज्याप्रमाणे आमचा प्रपंच चालवेल त्याप्रमाणे आपण समाधानी राहायचं असतं. अभंगाचं दुसरं चरण. ठेविले अनंत तैसची रहावे, ठेविले अनंत हो तैसची रहावे, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. तुकाराम महाराजांनी आपल्या प्रपंचाची व्यवस्था करून दिली. तुम्ही जो प्रपंच म्हणून म्हणत आहात त्या संबंधाने फार काही त्याचं चिंतन करण्याची आवश्यकता नाही. त्याची जबाबदारी भगवंतावर देऊन टाकावी. भगवंत ज्या पद्धतीने आम्हाला ठेवेल त्या पद्धतीने आम्ही राहावं. ठेविले अनंते तैसेचे राहावे, ठेविले अनंते तैसे राहावे. जसं भगवान परमात्मा ठेवील तसं आपण राहावं. देव ठेवील तैसे राहावे. चोखोबारायांनी सांगितलं की नाही, भगवान परमात्मा ठेवील त्याप्रमाणे राहिलं पाहिजे. जशा जशा पद्धतीने आमच्या जीवनामध्ये घटना घडतील त्या सगळ्याच घटना म्हणजे भगवंताची कृपा आहे असं मानूनच आपण पुढे चाललो पाहिजे की नाही. लोक म्हणायला लागले बाबा हे तुम्ही स्वतंत्रपणे सांगायची गरज काय, हे तुम्ही नव्यानं सांगायची गरज नाहीये. देव ठेवील तैसे राहावे किंवा ठेविले अनंत तैसेची राहावे हे स्वतंत्र नवीन सांगायची काही गरज नाहीये. डोळ्याने पाहिलंच पाहिजे हे सांगायची डोळ्याला गरज आहे काय? नाही. डोळ्याला एकच काम आहे, काय? पाहणं. त्याच्यामुळे डोळ्याने पहा असं सांगायची गरज नाहीये. कानाला एकच काम आहे, ऐकणं. त्याच्यामुळे कानांना तुम्ही ऐका असं सांगायची गरज नाही पडली पाहिजे, कारण त्याचं ते काम आहे. त्याप्रमाणे ठेविले अनंत तैसेची राहावे हे सांगायची गरज नाही पडली पाहिजे. आम्ही राहतोच ना. राहतो म्हणण्यापेक्षा आम्हाला राहावंच लागतंय की नाही. ठेविले अनंत तैसेची राहावे, राहावे म्हणजे तसंच राहायचं. देव ठेवील तसं आम्ही राहतो की देव ठेवील तसं आम्हाला राहावं लागतं? तुमचं काय मत आहे? परत सांगतो, देव ठेवील तसं आम्ही राहतो की देव ठेवील तसं राहावं लागतंय? राहावं लागतंय. म्हणजे देव ठेवील तसं आम्हाला राहावं लागतं हा आमचा नाईलाज आहे. खरं आहे की नाही? इलाज नाही आमचा. देव ठेवील तसं आम्हाला राहावंच लागतं. देवाच्या कुठल्याच नियमात आम्हाला बदल करता येत नाही. आम्हाला कुठलाच बदल करता येत नाही. देवानं जशा पद्धतीनं आम्हाला ठेवलंय तशा पद्धतीनं आम्हाला राहावंच लागतंय. आमचा नाईलाज आहे. देव जे काही आमच्या जीवनामध्ये घडवून आणतो त्याच्या पुढे आम्हाला काही करता येत नाही हा आमचा नाईलाज आहे की नाही. त्याच्यामुळे ठेविले अनंत तैसेची राहावे मान्यच आहे. मग जर तसं राहावंच लागत असेल तर परत राहावे हे सांगायची गरज काय आहे? राहावे हे जे तुकोबाऱ्या सांगतात याच्यात तुकोबाऱ्यांचं तात्पर्य नाहीये. चित्ती असू द्यावे समाधान याच्यात तुकोबाऱ्यांचं तात्पर्य आहे.
तसं तर राहावंच लागतंय आम्हाला, परंतु ज्या कोणत्या परिस्थितीमध्ये भगवंत ठेवेल, आमच्या जीवनात ज्याही कोणत्या घटना घडत असतील, ती घडलेली प्रत्येक घटना सुखाची असो किंवा घडलेली प्रत्येक घटना दुःखाची असो, ती सगळीच देवाची कृपा आहे असं समजून समाधानी राहणं हीच भगवंताची कृपा मानावी. विठ्ठला विठ्ठला प्रत्येक दिवस भगवान परमात्मा सुखाचाच देईल असं काही सांगता येत नाही, आणि प्रत्येक दिवस भगवंत दुःखाचाच देईल असंही सांगता येत नाही की नाही. अनेक दिवस जर सुखाचे दिले असतील तर एखादा दिवस दुःखाचा येऊ शकतो, आणि अनेक दिवस जर दुःखाचे असतील तर ते सगळे दिवस पालटून एखादा दिवस चांगला आनंदाचा उजळू शकतो ना. त्याच्यामुळे भगवान परमात्म्याने केलेली ती कृपा आहे असं मानलं पाहिजे की नाही. मला सांगा, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, देव ठेविन तैसे राहावे, देव ठेविन तैसे राहावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. कोण सांगे समयासी म्हणजे कसं कसं सादर व्हावे, कसं देव ठेविल तैसे राहावे, याचं उत्तम उदाहरण चोखोबारांनी सांगितलेलं आहे. उत्तम त्यांनी काय सांगितलेलं आहे, कोणे दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवशी पालकी सुभेदार, कोणी दिवशी बैसो, कधीतरी एखादा चांगला दिवस असतो, आनंदाचा दिवस असतो, हत्तीवर बसण्याची संधी मिळते. हत्तीवर ऐटीत राजासारखं अंबारीत बसून जाता येतं, कधीतरी चांगला दिवस असतो. कोणे दिवशी पालखी सुभेदार, कधीतरी असं एखादा दिवस चांगला उगवतो की मग पालखीत बसून जाता येतं. पण कधीच तरी असं होतं पालखी नाही आणि हत्ती नाही. कोणे दिवशी पायीचा चाकर, कधीतरी असं होतं पायीचा चाकर, कधीतरी पायीच चालत जावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, पायी चालत जावे. कधी कधी असं होतं चालत पण जावं लागतं. बऱ्याचशा वेळेला आम्हाला फोर व्हीलर मध्ये फिरण्याची सवय असते, पण कधीतरी एवढी ट्रॅफिक असते की टू व्हीलरवर पण जावं लागतं. कधीतरी ती पण पुढे जात नाही, मग पायीचा चाकर चालत जावे. काय सांगताय, कधी कुठला दिवस येईल सांगता येत नाही, पण जी कोणती स्थिती असेल त्या स्थितीमध्ये देव ठेवील तैसे राहावे किंवा चित्ते असू द्यावे, समाधान अंतःकरणामध्ये समाधान असणं हे महत्वाचं आहे. देव ठेवील तैसे राहावे हे महत्वाचं नाही, ते तर आम्हाला राहावंच लागणार आहे. पण देवानं दिलेले आनंदाचे दिवस ही पण देवाची कृपा, आणि देवानं दिलेला एखादा दुःखाचा दिवस ही पण देवाचीच कृपा आहे असं समजून चालणं हेच भगवान परमात्म्याच्या आवडीची भक्ती मानावी. विठ्ठला विठ्ठला आणि याच्या व्यतिरिक्त याच्या उलट भगवान परमात्म्याने ठेवलेल्या स्थितीमध्ये समाधानी न राहता आम्ही जर केवळच या प्रपंचाची चिंता वाहत राहिलो तर ज्याप्रमाणे देव ठेवील त्या स्थितीचा अंगीकार केल्यानंतर समाधान आहे, त्याप्रमाणे देवानं ठेवलेल्या स्थितीमध्ये जर चिंता केली तर त्याचा परिणाम मात्र उद्विग्नता किंवा त्याचा परिणाम क्षीण किंवा दुःखच प्राप्त होत असतो. दुसरं तिसरं नाही. तिसरं चरण वाहिला उद्वेग दुःखाची विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, हरे जय. थोडं भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची, ठेविले अनंते तैसेचे रहावे, चित्ते असू द्यावे समाधान,
वाहिल्या उद्वेग दुःखचे केवळ ओगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेचे राहावे चित्ते असो द्यावे समाधान. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाचं आपण चिंतन करत आहोत. तुकाराम महाराजांनी या अभंगातून सर्वसामान्य माणसाच्या आटोक्यातली आणि भगवान परमात्म्याला आवडणारी अशी समस्त संसारावरची प्रीती भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करणं यालाच भक्ती म्हणतात. ही भक्तीची व्याख्या सांगितली. तद व्यतिरिक्त संसाराची चिंता जर असेल तर ती भगवान परमात्म्याच्या हाती देऊन टाकावी. ठेविले अनंती तैसेची राहावे. पण आपल्या जीवनात घडलेली प्रत्येक घटना ही भगवंताची कृपा मानून समाधानी राहावं. त्या संबंधाने जर आपण चिंता करत राहिलो तर त्याचं फळ आपल्याला दुःख रूपानं प्राप्त होणार आहे. कारण त्याच्या संबंधाने चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपलं जे संचित आहे त्याप्रमाणे आपल्याला फळ भोगावंच लागतं. ते कुणाला चुकलेलं नाही. विठ्ठला विठ्ठला. तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी आपण करत असलेली चिंता ऐका. आता बोलू नका, माझ्याकडे लक्ष द्या. तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी आपण केलेली चिंता, ही चिंता म्हणजे दुःखाचं कारण आहे. जेवढी जेवढी आपण चिंता वाहू तेवढं तेवढं माणसाला दुःख आहे असं तुकाराम महाराजांनी चिंतन या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आपण करत असलेली चिंता आपल्याला दुःख देते. म्हणून तुकोबाराय म्हणतात की आपण काय करावं, ती सगळी चिंता भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केली पाहिजे. माणसाला थोडी जरी चिंता असेल ना, थोडी, तरी त्या चिंतेतून माणसाला दुःखच प्राप्त होत असतं असा निवाडा आहे. थोडी पण चिंता असेल तर आपल्याला तर जन्ममरणाची चिंता राहते की नाही, आल्यापासून ते जाईपर्यंत माणूस केवळ चिंतेतच असतो की नाही. म्हणून सांगा, नेहमी चिंता नेहमी चिंता नेहमी चिंता. अहो कीर्तनात बसला तरी चिंता असते, 9ला संपवतील की नाही, चिंता राहते की नाही. प्रत्येकाला चिंता आहे, चिंता आहे, काहीतरी चिंता आहे. ज्याला चिंता आहे त्याला दुःख आहे. ज्याला चिंता नाही त्याच्या ठिकाणी दुःखाचा लेश नाही, त्याच्या ठिकाणी आनंद आहे. काय झालं, एक बैरागी साधू महात्मा, बैरागी म्हणजे वैरागीच की नाही, वैरागी म्हणजे विरक्त. विरक्त म्हणजे त्याला कसली आशा नाही, काही नाही, काही नाही. जे काही लोक आपल्याला 4-2 घास खायला देतील त्याच्यावर खायचा, निवांत मंदिरामध्ये जायचं आणि झोपायचा, काही चिंता त्याला नव्हती. निवांत झोपायचा, काही चिंता नव्हती. आणि चिंता नसल्या कारणानं जे काही लोक आपल्याला माधुकरी देतील त्याच्यावर तो खायचा, प्यायचा, मस्त आनंदी राहायचा, भजन वगैरे करायचा, ध्यान साधना करायचा, तप वगैरे करायचा. त्याचं जीवन चांगलं चाललेलं होतं. एवढा विरक्त होता की त्याला कोणाचीच आवश्यकता नव्हती. कुणाच्या ताब्यात तो नव्हता, कुणाची सत्ता त्याच्यावर नव्हती. कुणी सांगितलेलं ऐकलं पाहिजे, कुणी सांगितलं नाही ऐकलं पाहिजे, याच्याशी त्याला काही घेणं देणं नव्हतं. लोकांशी काही संबंध नव्हता, काहीच नाही. स्वतंत्र असलेला विरक्त महात्मा स्वतःच्या धुंदीमध्ये आनंदी राहत होता. त्याच्याकडं एवढं बळ होतं की अत्यंत रागानं क्रोधायमान झालेला एखादा हत्ती जरी समोर आला तरी त्याला नुसता नजरेनं पण तो शांत बसवू शकतो. एवढं त्याच्याकडे बळ. आता असा बलवान असलेला म्हणजे तपाचं साधनेचं बळ असलेला तो जो महात्मा होता, कसली चिंता नाही, काही नाही, व्यवस्थित त्याचं सुरू होतं. एकदा काय झालं, तो एका रस्त्यामध्ये असा आरामासाठी म्हणून पडला. रस्त्याच्या बाजूला थोडंसं पडला. रस्त्याच्या बाजूला पडला, नेमका त्याच रस्त्यानं एक राजाची अशी स्वारी येत होती. राजाची स्वारी. आता राजा येणार म्हटल्यानंतर तो काय एकटा येतो का मला सांगा? राजा एकटा येत नाही. राजाच्या बरोबर त्याचं सगळं वैभव, त्याचे सगळे लोक, सैनिक, अमुक तमुक सगळे त्याच्यासोबत असा मोठा लवाजमा रस्त्याने येत होता. सैनिक थोडंसं पुढे आले, बघितलं तर हा जो एक महात्मा आहे, हा जो एक साधू आहे, तो असा रस्त्याच्या कडेला झोपला होता. त्यांनी सांगितलं, महात्मा जरा इथून उठून थोडंसं पलीकडे झोपता का? त्याने सांगितलं, का, कशा करता? मी काय रस्त्यात आहे? नाही, रस्त्यात नाही, पण रस्ता थोडासा अपुरा पडतो, राजाची मिरवणूक आहे, भरपूर लोक आहेत, राजा येतोय म्हटल्यानंतर जरा जास्त मोठी रुंदीचा रस्ता लागतो की नाही. तुम्ही जे इथं झोपलेला आहात ना, इथून पण लोक चालणार आहेत, तुम्ही एक काम करा, फक्त उठान पलीकडे जा. त्यानं सांगितलं, बघा मी काही राजाच्या मध्यात आलेलो नाही, आणि राजा असेल तर त्याच्याशी मला तरी काय घेणं देणं आहे. राजाला पाहिजे असेल तर तो पलीकडून जाईल, मी काय उठणार नाही. म्हटलं मला काही घेणं देणं नाही. म्हटलं अरे असं कसं काय चालेल? राजा जवळ यायला लागला. जवळ आल्यानंतर सैनिकांनी काय केली, जबरदस्ती केली. त्याचे दोन्ही हात दोन्ही पाय पकडले, उचललं आणि बाजूला नेऊन ठेवलं. त्याचा आता याला राग आला, कारण साधू महात्मा म्हटल्यानंतर तो शांत नसतो की नाही, रागीट. त्याला त्याचा राग आला. राग आल्यानंतर मग तो उठला आणि जसा राजा जवळ आला, राजा मस्त हत्तीवरून बसून अंबारीत असं सगळ्यांना हात वगैरे दाखवत चालला होता. ह्याला राग आल्यामुळे हा लगेच गेला
आता त्याच्याकडे बळच होतं. त्यानं काय केलं, त्या हत्तीची शेप, फक्त हत्तीच्या शेपेला हात लावला आणि त्याच्याकडे एवढं बळ होतं की ते हत्ती लगेच जागच्या जागीच खाली बसलं. जागच्या जागीच खाली बसल्याबरोबर ते अंबारी अशी हल्लीन राजा इकडं तिकडं करायला लागला. आणि त्या सैनिकांनी कसं बसं सावरलं म्हणून राजा वाचला, नाही तर पडलाच असता. राजा म्हणायला लागला, अरे असं कसं, अचानक चालणारा हत्ती अचानक खाली बसला, कसं काय झालं? सैनिकांनी सांगितलं, अरे काही नाही, तो जो एक बैरागी आहे त्याला आम्ही सांगितलं होतं की बाजूला हो, पण बाजूला झाला नाही, पण त्याच्याकडे बळ मोठं आहे म्हटले. काय बळ? अरे त्याने फक्त शेपेला हात लावला आणि तो हत्ती खाली बसला. राजाला राग आला, पण राजा विचार करायला लागला, अरे काय ताकद आहे म्हणे, नुसता हात लावतो शेपटीला आणि हत्ती खाली बसतो, चालता चालता हत्ती खाली बसतो म्हटल्यानंतर त्याच्याकडे चांगलं बळ आहे. राजा म्हणायला लागला प्रधानाला, काव प्रधानजी, एवढं बळ याच्याकडं आहे, नेमका आहे तरी काय, काय काजू बदाम वगैरे खातो की काय म्हटले, काय करतो बघा जरा. प्रधानजी म्हटले, कसलं राजेसाहेब काजू बदाम, अहो वेळेला त्याला शेंगदाणे पण मिळत नसतील, अशी त्याची परिस्थिती आहे, खायला पण त्याला मिळत नाही, लोक काहीतरी देतात त्याच्यावर तो जगतो, पण काय माहिती नाही त्याच्याकडे एवढं बळ कसलं आहे. राजा म्हटला, बघा याची काय काय आहे ते जरा शोध घ्या, कसलं बळ आहे नेमका बघा. प्रधानजीनं थोडंसं शोध लावला आणि प्रधानजीनं बघितलं की हा कुणावरही अवलंबून नाही, काहीच नाही काहीच नाही काहीच नाही, निवांत राहणारा, स्वतःच्या साधनेत राहणारा हा महात्मा आहे. आणि या तपाचं असलेलं याचं बळ आहे, याच्यावर काही जबाबदारी नाही, जगाची चिंता नाही, परिवाराची चिंता नाही, काही नाही, आणि म्हणून हा स्वतंत्र आहे, आनंदी आहे आणि बलवान आहे. मग राजाला सांगितलं, राजेसाहेब हा बलवान महात्मा आहे, याला मी एक जबाबदारी देतो आणि बघूया याचं बळ कुठपर्यंत टिकतंय. मग त्या महात्म्याजवळ प्रधानजी गेला. प्रधानजीनं सांगितलं, महात्मा तुमच्याकडे जे बळ आहे ना, अचानक हत्तीला तुम्ही हात लावताना हत्ती खाली बसतं, हे जे बळ आहे तुमचं, ते बळ पाहून आमचा राजा फार खुश झालेला आहे. आणि राजानं असं ठरवलेलं आहे की आत्तापर्यंत तुम्ही जे इकडं तिकडं याचं त्याचं मागून खात होते की नाही, हे आता बंद झालं पाहिजे. राजा तुमच्यावर प्रसन्न आहे आणि राजा तुम्हाला 2 वेळेचं नाही, जेवढा वेळा लागेल तेवढ्या वेळेची खाण्याची व्यवस्था राजा करायला तयार आहे, तुम्ही माझ्यासोबत चला. आता हा पण विचार करायला लागला, काय हरकत आहे, इकडं तिकडं जाऊन फिरून खावं लागत असेल, बसल्या जागावर मिळत असेल तर खायला काही हरकत आहे का, काही हरकत नाही. म्हणून तो पण गेला. राजा प्रधानजीच्या जवळ गेला, राजा आणि प्रधान यांच्याजवळ हा महात्मा गेला. प्रधानानं राजाच्या समोरच सांगितलं की बघा हे आपले राजेसाहेब, ते तुमच्यावर प्रसन्न आहे, तुमच्या बळाकडं पाहून ते तुम्हाला बसल्या जागेवर खायला द्यायला तयार आहे. अहो संपूर्ण कोठार तुमच्यासाठी मोकळं आहे, ते जे आपलं धान्याचं कोठार आहे ना, ते पूर्णपणे तुमच्यासाठी मोकळं आहे. तुम्हाला वाटेल तेव्हा जायचं, कोठारातून जेवढं काही तुम्हाला लागेल तेवढं घ्यायचं, कोणी तुम्हाला काही बोलणार नाही, तुम्ही बिनधास्त राहा. तो म्हटलं ठीक आहे, पण मग त्याच्या बदल्यात तुम्हाला फक्त एक छोटंसं काम करायचं. काय छोटंसं काम करायचं, हे बघा हे आपलं एक छोटंसं देऊळ आहे, या देवळामध्ये भगवंताची एक मूर्ती आहे, त्याच्या समोर एक दिवा आहे, काही नाही फक्त दिवाबत्ती तुम्ही करायची, बाकी काही करायचं नाही. दिवाबत्ती करायची, त्याला पण लागलेलं सगळं साधन हे सेवक तुम्हाला आणून देतील, त्याला लागणारी वात, त्या दिव्याला लागणारं तेल, वात आणि तेल आणून देण्याची जबाबदारी या सेवकांची आहे, सैनिकांची आहे. तुम्ही त्याची पण चिंता करायची नाही, दिवाबत्ती फक्त रोज 2 वेळेला करायची, एवढी 2 वेळेची दिवाबत्ती झाली की तुम्ही जायचं आणि तुम्हाला पाहिजे ते खायचं, काहीच हरकत नाही म्हणे. आता राजाचा आदेश प्रधानजीनं सांगितलेलं, त्याच्यामुळे सैनिकांनी 1 महिना 2 महिन्यापर्यंत नवीन होतं तोपर्यंत केलं, नवीन होतं तोपर्यंत दिलं. रोज तेल आणून द्यायचं, रोज वात आणून द्यायची, तेवढं त्याचं झालं. सकाळी एकदा दिवाबत्ती, संध्याकाळी एकदा दिवाबत्ती, तसं झालं की जायचं, वाटेल ते खायचं. आता हा मस्त मजेत राहायला लागला. पण जसं 3-4 महिने झाले की नाही, आता सैनिक टाळाटाळ करायला लागले. टाळाटाळ म्हणजे सकाळी आणून द्यायचे, संध्याकाळी द्यायचे नाहीत, संध्याकाळी द्यायचे, सकाळी द्यायचे नाहीत. आता असं करायला लागल्यानंतर त्याला चिंता वाटायला लागली, कारण दिवाबत्ती जर दिसली नाही तर राजा शिक्षा करेल की नाही. त्याच्यामुळे सकाळची दिवाबत्ती झाली की संध्याकाळच्या दिवाबत्तीची चिंता, आणि संध्याकाळची झाली की सकाळच्या दिवाबत्तीची चिंता. सकाळी कधीतरी सैनिक यायचे पण तेलच द्यायचे नाहीत, कधीतरी यायचे वातच द्यायचे नाहीत. मग याला त्यांच्या मागे फिरावं लागायचं, अहो तेल द्या, तेल द्या, तेल द्या, वात द्या, वात द्या, वात द्या. बरं आतापर्यंत खायला द्यायचे, आता खायलाही देत नाहीत, आता त्यांच्या मागे खायला पण फिरायला लागलं. असं 6-7 महिने झाले. आणि अगोदर अत्यंत असा धीट आणि बलवान असलेला, ताकदवान असलेला तो जो महात्मा 5-6 महिन्यात अतिशय असा बारीक झाला. राजा त्या प्रधानानं ते सगळं बघितलं. प्रधानजी म्हणायला लागला, आत्ता याची तब्येत बारीक झाली,
आता काय झालं, प्रधानानं त्याला परत बोलावलं 6-7 महिन्याच्या नंतर बरं का. प्रधानानं बोलावलं आणि राजासमोर प्रधानानं सांगितलं, का हो महात्मा, एवढी चांगली तुम्ही देवाची सेवा करता, ते 6-7 महिन्याच्या पूर्वी राजाची मिरवणूक चालता चालता तुम्ही तो हत्ती थांबवलेला ती विद्या तुमच्याकडे होती की नाही, ते आता मला थांबवून दाखवा बरं एकदा. आता मला तो हत्ती थांबवून दाखवा, बसवून दाखवा, जमेल का? तो साधू म्हणायला लागला की तेव्हा माझ्याकडं ते बळ होतं, पण आत्ता माझ्याकडं ते बळ राहिलेलं नाही. आत्ता माझ्याकडे ते बळ राहिले नाही. प्रधानजी म्हटलं, का अहो तेव्हा तर तुम्हाला खायला इकडं तिकडं फिरावं लागत होतं, मग आता तुम्हाला कसली चिंता आहे? तो म्हटला, काही नाही, आता फक्त दिवाबत्तीची चिंता आहे. म्हटले, आता फक्त दिवाबत्तीची चिंता आहे. तो म्हणायला लागला, नुसती दिवाबत्तीची चिंता होती तरी पण मी 6 महिन्यात एवढा बारीक झालो. सामान्य माणसाला अख्ख्या संसाराची चिंता असते, तो काय सुखी राहणार मला सांगा? नुसत्या दिवाबत्तीची चिंता करणारा साधू, फक्त काहीच नव्हतं त्याला, नुसती दिवाबत्तीची चिंता त्याला सतवत होती, तर त्याला 6-7 महिन्यात एवढं दुःख झालं. आम्हाला किती चिंता आहे मला सांगावं, किती चिंता आहे? असंख्य चिंता माणसाला असतात, तर या सगळ्या चिंतेमध्ये माणूस सुखी राहण्याची कल्पना तरी कशी करू शकतो? ते सुख त्याला मिळू शकत नाही. वाहिल्या उद्वेग, उद्वेग म्हणजे चिंता, दुःखाची केवळ दुःख प्राप्त होतं. भोगणे ते फळ संचिताचे, हा कर्म सिद्धांत तुम्ही लावून घ्या. कर्माचा सिद्धांत आहे, संचित म्हणजे साठवून ठेवलेलं आपलं जे कर्म असतं ते तुम्हाला फळ देतच. आणि कर्म जे फळ देतं ते काही दुसऱ्या कुणाचं कर्म तुम्हाला फळ देत नसतं, तुम्हीच केलेलं असतं ते तुम्हाला मिळतं. दुसऱ्या कुणी केलेलं तुम्हाला, कधीतरी लोक म्हणतात बघा, केलं त्याने आणि भोगावं लागतंय मला, असं होत नाही, असं कधीच होत नाही. दुसऱ्यानं केलं आणि तुम्हाला भोगावं लागेल असं कधीच होत नाही. तुम्हीच कधीतरी केलेलं असतं, तेच तुम्हाला भोगावं लागतं, हे तुम्ही ध्यानात घ्या. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. जे तुम्ही करता तेच तुम्हाला भोगावं लागतं. उदाहरण म्हणून सांगतो आणि पुढच्या चरणाचा अर्थ सांगून थांबतो. ते ऑनलाईन वस्तू मागवता का तुम्ही? कधी ऑनलाईन शॉपिंग केली की नाही? आपण केली. आता ऑनलाईन शॉपिंग तुम्ही करता, त्याच्यात कसं असतं, जे तुम्ही ऑर्डर केलेलं असतं तेच येतं की जे दुसऱ्यानं केलेलं असतं ते पण येतं? हा, जे ऑर्डर तुम्ही केलेली असते तीच तुम्हाला येते. जी ऑर्डर केली, तुम्ही जे काही मागवता तेवढंच तुमच्याकडे येत असतं. एखादी वस्तू तुम्ही मागवली आणि ती मागवल्यानंतर जर तुम्ही विसरलात की मी काहीतरी मागवलं होतं आणि 15-20 दिवसाच्या नंतर अचानक ते डिलिव्हरी आपल्याकडे आली, की मग तुम्ही त्याला म्हणताना, अरे अचानक कसं काय तू आलास? तो म्हणतो, अचानक नाही, हे तुम्हीच ऑर्डर केलं होतं, ते आज आलंय. आपल्या कर्माचा सिद्धांत असाच आहे, जे तुम्ही कधीतरी ऑर्डर केलेलं असतं ना तेच येत असतं. तुम्ही जे कर्म केलेलं असतं तेच कुणाच्या तरी माध्यमातून तुमच्याकडे येत असतं. पण कुणाच्या तरी माध्यमातून आलं म्हणून ज्याच्या माध्यमातून आलं त्याच्यावर रागवायचं नसतं, ते तुम्हीच केलेलं असतं. डिलिव्हरी देण्याकरता जो मुलगा येतो तो काही दुसऱ्या कुणाचा आणत नसतो, तुम्ही मागवलेलं असतं, ते फक्त आणण्याचं काम तो करत असतो. त्याप्रमाणे जे कर्म आपण केलेलं असतं ते कर्माचं फळच आपल्याला मिळत असतं, माध्यम फक्त कुणीतरी असतं. त्याच्यावर रागवून आपल्याला चालत नाही. जे आपण केलेलं कर्म आहे ते संचित रूपात राहिलेलं असतं, तेच तुम्हाला फळ देतं, ते भोगावं लागतं. भोगणे ते फळ संचिताचे. आणि म्हणून तुम्ही काय करा, काहीच नाही, भगवान परमात्म्याचं भजन करणं ही प्रक्रिया तुम्ही स्वतःकडे घ्या आणि उरलेला सगळा संसार जो आहे तो भगवान परमात्म्याकडे समर्पित करा. भगवान परमात्मा तुमची जबाबदारी घेईल. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे घालो दयावरी भार, माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुका म्हणे घालो तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. ठेविले अनंते तैसेचे रहावे, चित्ते असो द्यावे समाधान. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो.